नमस्कार, मी सतीश प्रगणे. आपण बघत आहात SEA न्यूज चॅनल. आपण या चॅनल करिता नवीन असाल तर पुढील नवनवीन व्हिडिओ पाहण्याकरिता कृपया या चॅनलला लाईक व सबस्क्राईब करा, जेणेकरून आपणास पुढील व्हिडिओ आपोआप पाहण्यास मिळतील. नमस्कार. कुलस्वामिनी साहित्य परिषद आयोजित विश्व साहित्यिक पद्मश्री नामदेव ढसाळ स्मृती साहित्य संमेलन यशवंतराव चव्हाण सेंटर मंत्रालयाजवळ मुंबई येथे आयोजित करण्यात आला. या साहित्य संमेलनाचे उद्घाटक म्हणून ज्येष्ठ साहित्यिक व 89व्या मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष श्री माननीय श्रीपालजी सबनीस तसेच या साहित्य परिषदेचे संमेलनाध्यक्ष पद्मश्री म.भा. चव्हाण, ज्येष्ठ साहित्यिक, स्वागताध्यक्ष कवी अशोकराव टावरे तसेच या साहित्य परिषदेला निमंत्रितांचे काव्य संमेलन आयोजित करण्यात आले. विवेकजी मोरे हे या संमेलनाचे अध्यक्ष म्हणून होते. तसेच माननीय महाराष्ट्र राज्य साहित्य व सांस्कृतिक मंडळ याचे माजी सदस्य कांतारामजी सोनवणे, ज्येष्ठ साहित्यिका माननीय ललिताताई सबनीस यांची सुद्धा इथे उपस्थिती लाभली. विश्व साहित्यिक नामदेव ढसाळ यांच्यावर PhD केली असे डॉक्टर विलासजी तायडे यांनी परिसंवादाचे मुख्य स्थान म्हणून भूषविले. निमंत्रितांचे काव्य संमेलन या पर्वात या कवींनी आपला सहभाग नोंदविला. माननीय कवी अनंत धनसरे, कवी जयवंत हिरे, संजय रोकडे, प्रकाश जाधव, प्रकाश पाटील, राजेंद्र बनसोड, प्रकाश रामराजे, शिवा इंगोडे, ज्योती भारती, निशिगंधा साकोरे, सुरेश वाकचौर, संजय मगर, पुष्पा मराठे, भाऊसाहेब फुके, विजयजी कानवडे, सतीशजी प्रगणे, विलास कावडे, जगदेवजी तुकाराम पाटील, विदा पिंगळे इत्यादी कवींनी नामदेव ढसाळांच्या कार्याला उजाळा देण्याचा प्रयत्न केला. तसेच कार्यक्रमाची रूपरेषा पुढील प्रमाणे. पुढील निमंत्रितांचे काव्य संमेलन आयोजित करण्यात आले. तसेच ग्रंथदिंडी काढण्यात आली आणि प्रतिमा पूजन करून संमेलनाचे उद्घाटन उपस्थित मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. संमेलनाचे उद्घाटक व संमेलनाचे अध्यक्ष यांनी आपले मनोगत व्यक्त केले. ज्यांनी नामदेव ढसाळ यांच्यावर PhD केले असे विलासजी तायडे यांनी यांच्या परिसंवादाने उपस्थितांचे मन जिंकले. माननीय कांतारामजी सोनवणे यांनी नामदेव ढसाळ यांच्या संपूर्ण कार्यावर कवितेच्या स्वरूपात प्रकाश टाकला. तसेच कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सतीशजी प्रगणे यांनी केले. तसेच आभार प्रदर्शन सुरेखा टावरे यांनी केले. एक नवीन मला पुन्हा बुद्ध माझा मला पाहिजे, पुन्हा बुद्ध माझा मला पाहिजे, विठू शुद्ध माझा मला पाहिजे, पुन्हा बुद्ध माझा मला पाहिजे, विठू शुद्ध माझा मला पाहिजे. असा रंग त्याला कुणी फासला, असा रंग त्याला कुणी फासला, पिता वृद्ध माझा मला पाहिजे. आता गजल. खणून काढा वरती माती, असेल खाली बुद्ध भूपती, या गोष्टीचे पुस्तक काढा, नवीन छापा बाल भारती, नवीन छापा बाल भारती. मित्रो गजल.
जैनांचे आद्य तीर्थकर लिहित जाता ग्रंथ साहेबा आणि शिखांची गुरुभवानी लिहून टाकते बायबल सुद्धा आणि देवाची एकमेव लाडकी पुत्री हो. तुझ्या पायातल्या जोडव्या, तुझ्या पायातल्या जोडव्या, तुझ्या पायातलं पैंजण, तुझ्या हातातल्या बांगड्या, तुझ्या गळ्यातलं मंगळसूत्र, तुझ्या कानातले डूल, तुझ्या नाकातली नथ आणि तुझ्या कपाळावरचं कुंकू, नारी, ह्याच त्या आम्ही पुरुषांनी तुझ्या अंगावर घातलेल्या शृंखला. नारी, ह्याच त्या आम्ही पुरुषांनी तुझ्या अंगावर घातलेल्या शृंखला, कधी सौंदर्याच्या नावाने तर कधी सौभाग्याच्या नावाने, कधी सौंदर्याच्या नावाने तर कधी सौभाग्याच्या नावाने तोड. नारी, तोड ह्या गुलामीच्या शृंखला आणि मुक्त होऊन घे झेप स्वातंत्र्याच्या आभाळात. मात्र झेप घेताना एक कर, मात्र झेप घेताना एक कर, तुझ्यातलं वात्सल्याने ओथंबणारं मातृत्व तेवढं हरवू देऊ नकोस. मात्र झेप घेताना एक कर, तुझ्यातलं वात्सल्याने ओथंबणारं मातृत्व तेवढं हरवू देऊ नकोस. कारण ते फार मौलिक आहे, कारण ते फार मौलिक आहे, अगदी तुझ्या स्वातंत्र्यापेक्षाही, अगदी तुझ्या स्वातंत्र्यापेक्षाही. खूप खूप. कनेसला वेळ नदीवर भेटलात. वेळ नदीच्या घोड्या खडगावर शाडू मातीने तुम्ही आंघोळ करीत होतात. नामदेव, तुम्ही गावचे वर्णन करीत होतात, त्यातील महत्त्वाच्या व्यक्तींची महती गात होतात. तुम्ही कनेरसर गावच्या वर्णन करीत होता आणि त्यातील महत्त्वाच्या व्यक्तींची महती सांगत होतात. नामदेव, कुणी पूर, कनेसर, पाबळ, खेळ, आळंदी, देहूची पण महती सांगत होतात. नामदेव, तुम्ही पूर, कनेसर, पाबळ, खेळ, आळंदी, देहूची महती सांगत होता. आळंदीतील नामदेव देवाचे पैसायदान, आळंदीतील ज्ञानेश्वराचे पैसायदान, देवीच्या तुकारामाची गाथा ही मला तुम्ही उलगडून सांगत होता. नामदेव, तुम्ही मला भेटला राजगुरुनगरच्या खेडला. नामदेव, तुम्ही मला भेटला राजगुरुनगरच्या खेडला. सांगत होता बलिदान कथा राजगुरूंची, सुखदेवांची, भगतसिंगाची. ही लिस्ट पाहिली, त्या लिस्टमध्ये ते सूची पाहिली, त्या सूचीमध्ये अनेक मान्यवर लोकांचे नाव मला दिसले, पण कविवर्य नामदेव ढसाळांचं नाव मला दिसलं नाही. मला असं वाटलं, मी गाईडकडे गेलो. माझे गाईड प्राचार्य सुभाष खंडारे, त्यांच्याकडे मी गेलो आणि त्यांना म्हटलं की मी नामदेव ढसाळ PhD करतोय, काय वेळा झाला काय? म्हटलं नाही, मी त्यांच्या विचाराने वेळा झालो आहे. त्यांचे विचार मला आवडले, त्यांचे विचार सर्वांनाच आवडतात, परंतु मात्र त्यांच्यावर PhD करायला कोणी धजावत नाही. मी सरांना सांगितलं की मी त्यांच्यावर PhD करतोय, मला ते करायचंच आहे. मग करायचं असेल तर जरूर करा. आणि तेव्हा PhD करायचा हा निर्णय घेतल्यानंतर मी ढसाळ साहेबांना भेटायला इथं आलो, मंदिराला तिथं आलो आणि त्यांच्याशी मी चर्चा केली. चर्चा केल्यानंतर मी त्यांना सांगितलं की मी विलास तायडे, श्री शिवाजी कला व वाणिज्य विज्ञान महाविद्यालय मराठीचा प्राध्यापक आहे आणि तुमच्यावर PhD करण्याकरता मी भेटायला आलो. एक मिनिट त्यांच्याकडे माझ्याकडे ते बघतच राहिली, माझ्यावर PhD आणि तू करतो का? हो बस. तर त्यांनी मला सांगितलं की माझ्यावर अनेक लोक आले, अनेक लोक मला भेटले, अनेक लोकांनी मला विचारलं तुझ्यावर PhD करतोय, पण त्यांनी काहींनी अर्ध्यावर काम सोडलं आणि तूही अर्ध्यावर सोडणार आहेस का? मला पहिला प्रश्न होता. अर्ध्यावर सोडायचं असेल तर माझ्यावर PhD करू नको. मी सरांना तेव्हा शब्द दिला की नाही सर, मी तुमच्यावर PhD करेल म्हणून करेलच. आणि मग त्यांच्यावर सरांवर मी 2003ला PhD केली आणि अतिशय सुंदर रीतीने ती माझी PhD झाली. आणि जेव्हा ती PhD केली त्या PhDवर उत्कृष्ट समीक्षा ग्रंथ म्हणून विद्यापीठानंच मला ग्रँट दिली आणि त्या निमित्तानं नामदेवरावांची कविता हा माझा एक काव्यसंग्रह माझा म्हणजे एक समीक्षा ग्रंथ तो प्रकाशित झालाय. अतिशय सुंदर ग्रंथ विद्यापीठात तो अभ्यासालाही लागलाय, याचा मला आनंद आहे. आज हे मेरा तो अभ्यासाला आहे आणि त्या निमित्तानं त्यांच्यावर थोडं का होईना थोडं बोललं पाहिजे. आपण आज जर पाहिलं असेल की सर्व श्री नामदेव ढसाळांच्या कविता जवळजवळ 10 काव्यसंग्रह त्यांचे प्रसिद्ध आहेत.